मी अजय. सकाळी सकाळी जिम करून साधारणतः 9 वाजेच्या दरम्यान मी घरी पोहोचलो. दाराच्या आत घुसताच मला घरातून जोरजोरात हसण्याचा आवाज येऊ लागला होता. मला वाटले होते कोणीतरी आले असावे, पण समोर पाहिले तर मामा मामी हे सोफ्यावर बसले होते आणि आईसोबत ते गप्पा गोष्टी करत होते. मामाचे लक्ष माझ्याकडे गेले आणि मामाने उठून मला मिठीत मारली. माझ्या शरीराकडे पाहून मामा आईला म्हणाला, "अगं ताई, याला काजळ वगैरे लावत जा. किती बॉडी बिल्डर झालाय हा. अगोदर कसा होता आणि आता कसा झाला आहे." मामा हे अधूनमधून आमच्या घरी कामानिमित्त येत असायचे, पण माझी मामी ही तब्बल 6 वर्षानंतर आमच्या घरी आली होती. पण अजूनही माझ्या मामीला मराठी बोलता येत नव्हती, कारण की मामाने लव्ह मॅरेज केले होते. माझे मामा हॉटेल मॅनेजमेंटसाठी दिल्लीला गेले होते, तेव्हा त्यांची भेट मामीशी झाली होती. मग त्यांनी अगोदर मैत्री झाली व मैत्रीचे रूपांतर प्रेमात आणि प्रेमाचे रूपांतर लग्नात झालं. दुपारचे जेवण आम्ही सर्वांनी मिळूनच केले आणि संध्याकाळी मामा हा परत जाऊ लागला होता. तेव्हा मी मामांना अडवले आणि म्हणालो, "काय रे मामा, आजच आला आणि चाललास पण?" "अरे मामांना काम आहे, जाऊ दे त्याला, अडवू नकोस." आई म्हणाली, "पण मामी या ठिकाणी राहणार आहे 15 दिवस. हे पहा अजय, असेही सोसायटीच्या बायकांसोबत मी देवदर्शनाला जाणारच होती. बरं झालं मीना आली, म्हणजे तुझा मेसचा खर्च वाचला. मीना घरातील सर्व कामे व्यवस्थित पाहून घेईल. तिलाही असेही दवाखान्यात ट्रीटमेंट घ्यायची आहे." त्यावर मी म्हणालो, "चालेल आई." मग मी त्या ठिकाणाहून माझ्या रूममध्ये जाण्यासाठी निघालो. रूममध्ये आल्यावर मला आठवण आली, मामींना कशाची ट्रीटमेंट घ्यायची आहे हे तर मी आईला विचारलेच नाही. मामींना कशाची ट्रीटमेंट घ्यायची आहे हे तर मी आईला विचारलेच नाही. जाऊ दे, नंतर विचारेल म्हणून मीही बेडवर पडून मोबाईल चालू लागला. दुसऱ्या दिवशी आई व मामी सकाळी लवकर उठून आई देवदर्शनाला जाण्यासाठी तयार होऊ लागली. त्यांच्या आवाजामुळे माझी झोप उघडली आणि मी रूममधून बाहेर आलो. आई तयार होऊन सोफ्यावरच बसली होती. काही वेळाने शेजारच्या मावशी येऊन आईला आवाज देऊ लागल्या, "चला निर्मलाताई, तयार झालात का? गाडी आली आहे." तेव्हा मी आईचा नमस्कार केला आणि आईने माझ्या डोक्यावर एक मुका घेतला आणि म्हणाली, "मामींना त्रास देऊ नकोस. स्वतःच्या डाएटचा स्वयंपाक स्वतःच करून घेत जाशील आणि काळजी घेशील आणि घराकडे लक्ष ठेवशील." त्यावर मामी म्हणाली, "दीदी, आप बेफिक्र होके जाइए. मैं अजय का पूरा ख्याल रखूंगी. उनको किसी भी चीज़ की कमी नहीं पडने दूंगी." मामी असं बोलल्यावर आईला अधिकच बरं वाटले आणि आई स्वतःच घराबाहेर पडली. थोड्या वेळानंतर मामीने मला पिण्यासाठी कोमट पाणी आणून दिले. मी त्यावेळेस टीव्हीवर बॉडी बिल्डिंग स्पर्धा पाहत होतो. तेव्हा मामी आल्या आणि म्हणाल्या, "कुछ दिन में अजय आपकी भी बॉडी इन लोगों की तरह हो जाएगी." "हाँ मामी, कोशिश तो कर रहा हूँ मैं, मगर एक दिन आएगा मैं भी इसी बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशन में उतरूंगा." मग मामी फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेल्या. माझ्या अजिबात लक्षात नव्हते की मामी फ्रेश होण्यासाठी गेली आहे. मी माझा टीव्ही पाहण्यात मग्न होतो. मग मीही काही वेळ टीव्ही पाहून बाथरूमच्या दिशेने फ्रेश होण्यासाठी वळालो. मी जसा बाथरूमच्या दाराला हात लावणार तेव्हाच आतून मामींनी तो दार उघडला. मामी रुमाल गुंडाळून माझ्यासमोर उभी होती. मामी त्या अवस्थेत इतकी सुंदर व हँडसम दिसत होती की तिच्याकडे मी मन लावून एकटक पाहतच होतो. मामी मला समोर पाहून दचकल्या आणि लागलीच त्यांनी बाथरूमचा दार लावला. मीही त्या ठिकाणाहून निघून लगालगच ड्रॉइंग रूममध्ये येऊन सोफ्यावर बसलो. काही वेळ तर मला भानच राहिला नाही. जी मामी आपल्याला साडीमध्ये दिसत होती तीच मामी आज फक्त रुमाल गुंडाळून माझ्यासमोर उभी होती. मामीचं ते दृश्य पाहून माझं डोकं चक्रायला लागलं होतं. मला तर आता स्वतःचीच लाज वाटू लागली होती. मी एका दारावर हाक मारली नाही असं मला वाटू लागलं होतं. मामी आता आईच्या रूममध्ये होती म्हणून मी लवकरात लवकर बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊ लागलो होतो. काही वेळानंतर हळूवार पावलं टाकत मी माझ्या बेडरूमकडे निघालो व तयार होऊन डायनिंग टेबलजवळ येऊन बसलो. मामीसमोर किचनमध्ये काहीतरी करत होत्या. माझी तर हिंमतही होत नव्हती की मामीशी मी काही बोलावं असं. तरी मी हिंमत करून किचनचा आत घुसलो आणि विचार केला की आपला डाएट स्वतःच बनवावा. पण काय, माझा डाएट अगोदरच मामींनी तयार केला होता. त्यांच्या हातात ट्रेमध्ये तो सर्व मला दिसत होता. तेव्हा मी मामींना म्हणालो, "हे क्या मामी, आपको मेरा डाएट कैसे पता? मैं बना लेता." "अरे अजय, मैं जब रूम की साफ़ सफाई कर रही थी तब तुम्हारे रूम के ड्रेसिंग टेबल पर डाएट चार्ट पड़ा था, तो मैंने आज के दिन का तुम्हारा डाएट
उसमें पढ़कर मैंने बना दिया। अरे मामी, आपने क्यों तकलीफ़ लिया, मैं तो बना लेता। त्यावर मामी म्हणाली, अरे अजय, मैंने दीदी को बोला है आपकी तरफ मैं पूरा ध्यान रखूँगी, पर यह तो छोटी सी चीज़ है मेरे लिए बनाना, इसमें काफ़ी मेहनत तो नहीं लगती। चलो ये ट्रे मुझे दे दो मामी, और आप अपना नाश्ता बनाइए, हम दोनं मिलके साथ में नाश्ता करेंगे। मामीने तिच्यासाठी पोहे बनवले आणि आम्ही दोघेही नाश्ता करण्यासाठी सोबत बसले। नाश्ता करताना माझ्या मनात मामीची माफ़ी मागावी अशी इच्छा झाली, म्हणून मी मामींना म्हणालो, मामी मुझे माफ़ कर दो, मुझे पता नहीं था कि आप बाथरूम के अंदर आप तैयार हो रहे हो, इसलिए मैंने आपको आवाज़ नहीं दिया। त्यावर मला मामी म्हणाली, अरे कोई बात नहीं अजय, गलती इंसान से होती है और वो तुमने सुधार ली माफ़ी मांग के। मामी, मुझे एक बात पूछनी थी आपसे, आप किस चीज़ के ट्रीटमेंट के लिए हॉस्पिटल जाना चाहती हो? वो क्या है ना अजय, तुम्हारे मामा जी और मेरी शादी को 6 साल हो चुके हैं और हमें अभी तक कोई संतान नहीं हुई। इस वजह से हम दोनों काफ़ी परेशान हैं। तुम्हारे मामा जी ने पहले मेरा चेकअप करने के लिए यहाँ भेजा है। मुझ में कोई कमियाँ होगी तभी ऐसा हो रहा होगा, ऐसे आपका मामा जी का कहना है। चलो मामी, ऊपर वाले पर भरोसा रखो, सब ठीक हो जाएगा। आप अभी पेट भर के नाश्ता कीजिए। नाश्ता झाल्यावर मी कॉलेजसाठी निघालो आणि दुपारच्या वेळेस मामी ही डॉक्टरांची भेट घेण्यासाठी दवाखान्यात जाणार होती। संध्याकाळच्या वेळेस जेव्हा मी घरी आलो तेव्हा मामी ही टीव्ही समोर बसली होती। मामीकडे पाहून मी म्हणालो, क्या कहा डॉक्टर ने मामी? कुछ नहीं, अभी तक तो खाली ब्लड सैंपल लिया है, जब रिपोर्ट आएंगे तो बताएंगे वो। मामीचं म्हणणं ऐकल्यावर मी ही फ्रेश होण्यासाठी निघालो तेव्हा मागून मामीचा आवाज़ आला, अजय खाने में क्या खाओगे? मामी, कुछ भी बना लो जो आपको अच्छा लगता है, मैं अभी बालकनी में थोड़ा वर्कआउट करूँगा, फिर 8 बजे हम दोनों मिल के खाना खाएंगे। त्यावर मामी म्हणाले, ठीक है। मी बाल्कनीत जाऊन थोडा वर्कआउट करू लागलो होतो। मामीचे लक्ष माझ्याकडेच होतं। ती एकटक लावून माझ्याकडे पाहत होती। 7:30 वाजले। माझं वर्कआउट संपलं तेव्हाच मामी माझ्यासाठी केळीचा ज्यूस बनवून माझ्याजवळ आणून दिला। या गोष्टी आई असताना मी दररोज करत असे, पण जेव्हापासून मामी घरात आली या सर्व गोष्टी मला रेडीमेड मिळत होत्या। मामीचं पूर्ण लक्ष माझ्याकडेच होतं। काही वेळात आईचाही फोन आला होता। फोनमध्ये आई फार माझी काळजी करत होती, का रे बाळा, वेळेवर जेवण करतोस की नाही आणि तुझी डाएट कशी सुरू आहे? त्यावर आईला मी म्हणालो, अगं आई, जेवढं लक्ष तू माझ्यावर ठेवत नसतीस तेवढं लक्ष मामी माझ्या डाएटवर आणि जेवणावर लक्ष देते। तू माझी काळजी करू नकोस, मी या ठिकाणी अगदी मजेत आहे। तू तुझ्या तब्येतीकडे लक्ष ठेव आणि आपले देवदर्शन व्यवस्थित घे। एवढं बोलून मी फोन कट करून फ्रेश होण्यासाठी बाथरूमला गेलो। फ्रेश होऊन झाल्यानंतर मी व मामी जेवणासाठी डायटिंग टेबलवर येऊन बसलो। मामीच्या हाताला चवही छान होती। स्वयंपाक अगदी मस्त झाला होता, म्हणून मीही मामीची स्तुती करायला मागे राहिलो नाही। क्या खाना बनाया मामी आपने? कई दिनों से तरस रहा था मैं ऐसा खाना खाने के लिए, आपके हाथ में जादू है। जेवण झाल्यानंतर मी व मामी काही वेळ आम्ही टीव्ही पाहण्यासाठी वेळ घालवला। मला आता झोप येऊ लागली होती, म्हणून मी मामीला सांगितले की मी आता झोपतो, मुझे बहुत नींद आ रही है। मामी आमच्या आईच्या बेडरूममध्ये झोपणार होती आणि मी माझ्या बेडरूममध्ये झोपणार होतो। मामी एकट्या झोपून असल्यामुळे त्या बेडरूममध्ये त्यांना झोप लागत नव्हती। मामी सतत आपली कुस बदलत होती आणि मीही सकाळी पाहिलेलं मामीचे ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर त्यांची पुनरावृत्ती होत होती। विचार करता करता मला केव्हा झोप लागली ते मला कळाले सुद्धा नाही आणि मध्यरात्री मामींना त्या रूममध्ये झोप लागत नव्हती, म्हणून मामी माझ्या शेजारी येऊन केव्हा झोपल्या ते मला कळाले सुद्धा नाही। असे सकाळी वर्कआउट करण्यासाठी मी लवकर उठत असे आणि शेजारी पाहिलं तर मामी झोपलेली होती। त्या झोपलेल्या अवस्थेतही मामी फार सुंदर दिसत होती। मी काही न बोलता आपल्या बेडरूममधून बाहेर पडलो आणि आपला रोजचा व्यायामाचा वर्कआउट करण्यासाठी बाल्कनीत बसलो। माझ्या डोळ्यासमोरून मामींचे चित्र वारंवार फिरू लागले होते। काही वेळाने मामीही माझ्या बेडरूममधून बाहेर आल्या आणि फ्रेश होण्यासाठी ते बाथरूममध्ये गेल्या। ते फ्रेश होऊन आल्यानंतर त्यांनी कालसारखेच माझ्या डेनुसार नाश्त्यासाठी डाएट बनवला। मी आज कॉलेजला लवकर जाणार होतो, म्हणून लवकर तयार होऊन मी कॉलेजला निघालो आणि मामी ही परत डॉक्टरांच्या भेटीसाठी दवाखान्यात जाणार होती। मी संध्याकाळी आल्यानंतर मामी दाराजवळ दिवा लावत होती। ती दिवा ठेवताना जेव्हा खाली वाकली तेव्हा माझ्या लक्षात अचानक
त्या ठिकाणी गेले. ते इतके सुंदर व मादक दिसत होते. त्याच्याकडे पाहिल्यानंतर माझ्या मनात एक वेगळीच तरंग व ऊर्जा निर्माण होऊ लागली. संध्याकाळी वर्कआउट झाल्यानंतर मामीने परत मला केळीचे ज्यूस दिले. त्यानंतर आम्ही दोघेही काही वेळ TV पाहून जेवण केले आणि परत आपापल्या रूममध्ये झोपण्यासाठी गेले. रात्रीचे 11 वाजले होते. मी मोबाईलमध्ये यूट्यूबवरील व्हिडिओ पाहत होतो. तेव्हा दारात मामीने नाईटीमध्ये उभी होती आणि मला म्हणू लागली, अजय, उस बेडरूम में मुझे बहुत डर लगता है. अकेले वहाँ मुझे नींद नहीं आती है. तुम्हारे पास सो जाऊ. मामी असं बोलल्यावर मला कसं तरी वाटत होतं. एकाच पलंगावर मी आणि मामी सोबत कसं झोपू शकणार. बाहेर हळूहळू पावसाच्या सरी पडू लागल्या होत्या. आकाशात विजा चमकत होत्या. मामी अजूनही दारात उभी होती. मी मामींना झोपण्यासाठी हो म्हणालो. अहो मामी, सो जाओ आप यहाँ पे. मामी माझ्याकडे पाठ करून झोपल्या. त्याच्या शरीराकडे पाहून मला कसं तरी होत होतं. मलाही आता झोप येऊ लागली होती. म्हणून मी मोबाईल बंद करून पलंगावर लोट करत होतो. अचानक आकाशात वीज कडकण्याचा आवाज झाला आणि मामी इतक्या पटकन माझ्याकडे फिरवून मला त्यांनी मिठीच मारली. मामींनी केलेलं असं कृत्य पाहून मी हादरलोच. मामी अजूनही माझ्या मिठीतच होती. ती मला सोडायला तयारच नव्हती. तेव्हा मामी मला म्हणाली, अजय, मुझे बिजली की आवाज़ बहुत डर लगता है. तेव्हा मीही मामींना घट्ट मिठी मारली. ठीक है मामी, डरो मत, मैं हूँ यहाँ पे आपके साथ. अचानक मामींचा हात माझ्या पाठीवर फिरू लागला आणि त्यांनी माझ्या शरीराच्या त्या ठिकाणी स्पर्श केला. माझी उत्तेजना अधिकच पडू लागली होती. मी हा क्षण मामीसोबतचा मला वाया जाऊ द्यायचा नव्हता. म्हणून मीही मामीच्या वेगवेगळ्या अवयवांना स्पर्श करू लागलो. त्यावर मामी काहीही म्हणत नव्हती. मग हळूहळू मी मामींच्या पूर्ण शरीरावर ताबा घेतला आणि मामींची गुलाबी ओठांवर मी माझे होठ टिकवले आणि तब्बल 20 ते 25 मिनिटे त्यांचा होठांच्या व मामीच्या शरीराचा रस चाखला. मग आम्ही दोघांनी आमचे कपडे बाजूला ठेवून घामाने ओलेचिंब होऊन तब्बल अर्धा तास एकमेकावर भरभरून प्रेम केले. मामीला आता शांतता वाटू लागली होती आणि माझ्याही हा पहिला अनुभव होता. जोपर्यंत आई देवदर्शन करून घरी येत नाही तोपर्यंत मी व मामी दिवसा व रात्री एकमेकांवर भरपूर प्रेम करू लागलो होतो. मामीला माझ्या पोटावर असलेले 6 पॅक अधिकच आवडायचे, म्हणून ती वारंवार त्यांच्यावरच हात फिरवत असे. अजय, तुम्हारे मामा से ज़्यादा ताकत तुम में है. मुझे कभी इतना मज़ा तुम्हारे मामा के साथ कभी नहीं आया जितना मज़ा तुमने मुझे दिया है. 10 दिवसापर्यंत मी मामींवर भरपूर प्रेम केले आणि 11व्या दिवशी आईचं आगमन घरी झालं. मी आईसमोर मामींची भरभरून स्तुती करू लागलो. आई ही मामीवर भरपूर खुश होती की मी नसतानासुद्धा माझ्या मुलावर तिने जीवापाड लक्ष दिले. मामींच्या ट्रीटमेंटचा आज 15वा दिवस होता. रिपोर्टही पॉझिटिव्ह आला होता. तेव्हा मामी मला एकांतात भेटून म्हणाल्या, जो काम इतने सालों से तुम्हारे मामा नहीं कर सके वही काम अजय तुमने सिर्फ 15 दिन में करके दिखाया. इसका मतलब कमजोरी मुझ में नहीं तुम्हारे मामा में है. अशा प्रकारे माझ्या शरीरावर लट्टू होऊन मामींनी आपली अपूर्ण इच्छा पूर्ण केली.